प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांनो, लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे। शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। आणि तर या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे। यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे, पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या, पोलीस आणले, ॲम्ब्युलन्स आणल्या, SRP आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतं आहे। एकंदरीत शेतकऱ्यांची ही मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत। आम्ही विकासाला अडथळा आणत नाही, परंतु मातीमोल भावानं या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही। याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की 2 तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू। मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये। आम्ही चिघळणार, आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे, परंतु शासनाच्या वतीनं जर पोलीस यंत्रणा आणून दडपशाही मार्गाने आज काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही, ते शासनावर राहील। आम्ही शांततेच्या मार्गाने करतो आहे, मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे। आणि पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। शेतकरी हा मालक आहे त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, पण या ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसतं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं, गोळीबार करणं याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं शेतकरी? सरकार आमचं आहे, लोकशाही पद्धतीनं चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीने चालणार आहे? आम्ही या गोष्टी